नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर आहे. आपण किती दिवसापासून आता शेतकरी मित्र आपले पाण्याची वाट पाहत आहे. कोणी म्हणत आहे की जांभुण्या आल्या की दुष्काळ पडते. यावर्षी दुष्काळ पडणार की काय पाणी चांगलं राहणार की शेतकऱ्यांना पिकणार आहे की नाही, त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती आपण पाहू. तर मित्रांनो, काही तज्ञ असे म्हणते की बा यावर्षी पाणी राहणार आहे. काही तज्ञ असे म्हणत आहे की उलटे विरोधातनी की पाणी यावर्षी भरपूर राहणार आहे. तर मित्रांनो, आता सरकार पण IMD जे अंदाज येत आहे, तर त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती आता जाणून घेणार आहोत. सर्व व्हिडिओची एक सारांश आता आम्ही थोडक्यातनी आणलेला आहे. येत्या 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ राहील. फक्त तुम्ही शॉर्टमध्ये पाहून घ्याल. मित्रांनो, चला तर आपण आता सुरुवात करू. काय काही लोक कशी म्हणतात की जांभुण्या ज्या वर्षी जास्त लागल्या त्या वर्षी का नाही दुष्काळ पडू शकते. तर तसं काही नाही आहे. यावर्षी जास्त आंबा लागला होता. आमच्या भागातले काही लोक असे म्हणते की जास्ती आंबा आला की गारपीट येते म्हणून. गारपीट येत नाही म्हणून. गारपीट आमच्या इकडे झालेली आहे आणि आंब्याला काही बाधा बी नाही झाला. पण आंबा यावर्षी मस्त आलेला आहे आणि गारपीटही झाली. पण तसं काहीच नाही आहे. हे निसर्गाचं जे देण आहे ते कधी ना कधी येतेच आणि कसंही पण येतेच. तर त्याचं काहीच नाही. तर मित्रांनो, पाहू आपण आता अंदाज. तर काही तज्ज्ञ कसे म्हणतात की महाराष्ट्रातली पाऊस 19 तारखेला येते, 20 तारखेला येते. असे आता एक एक दिवस ढकलत चाललेले आहेत. तर ज्या दिवशी आजची 19 तारीख आहे, तसं मागच्या वेळेस आपण काही जणांचे व्हिडिओ पाहिले होते. गव्हर्नमेंटने मी सांगितले होते, देवेंद्र फडणवीस स्वतः सांगितले होते की 20 तारखेच्या नंतर पेरणी करू शकता 21 तारखेपर्यंत. तर मित्रांनो, आता 19 तारीख आहे आजची, पण अजूनही आभाळ काही दिसत नाही, पाण्याचं काही अंदाज वाटत नाही आहे. तर आता मित्रांनो, काही हवामान तज्ज्ञांनी काही आता 22 तारीख ते 25 तारीख या तारखेतनी अंदाज दिलेला आहे. तर मित्रांनो, कशा पद्धतीचा पाऊस राहणार आहे त्याबद्दल आता आपण पाहणार आहोत स्क्रीनवर. या तुम्ही आता स्क्रीनवर बघू. तर मित्रांनो, या आता 72 तासातनी काही आपला पुढील 72 तासातनी हवामान अंदाज आता पाहणार आहोत. तर 19 जून ते 22 जून या 2026 आता या 4 दिवसाचा पाऊस पाहू. तर अनेक भागात मध्यम आणि जोरदार पाऊस राहील. मेघगर्जना, विजेचा हे विजेची बिन कडकडाटाची शक्यता आहे. नद्यांना पाणी वाढण्याचा संभावना धोका आहे. तर मित्रांनो, या 4 दिवसांनी पाणी होण्याची शक्यता दाट आहे. कोणते? तर आजची जे तारीख आहे, या मध्यम ते जोरदार पाऊस फक्त या भागात होईल. कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे या भागातनी, म्हणजे या 19 तारखेला, असं काही तज्ज्ञ म्हणते. तर मित्रांनो, आता उद्याची गोष्ट. उद्या म्हणजे 20 जून तारीख आहे, शनिवार दिवस आहे. उद्याचा पश्चिम घाट, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातनी अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता होती उद्याचा दिवस मित्रांनो. तर काही ठिकाणी होणार पण नाही आणि काही ठिकाणी होते, म्हणजे तालुक्यातनी एका तालुक्यात नाही होते, दुसऱ्या तालुक्यातनी होत नाही. तर असं संपूर्ण महाराष्ट्रातनी 20 तारखेला पाणी नाही आहे. तर 21 तारीख जर पाहिली तर आपण रविवार दिवस आहे. तर मध्यम आणि जोरदार पाऊस या दिवशी पण आहे. राज्यातली बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, 20 तारखे पाण्याचं जोर वाढेल आणि 22 तारखेला जे आहे, 22 तारखेला सर्व महाराष्ट्रातनी जे आहे पावसाचा जोर सर्व महाराष्ट्रातनी होईल. तर मित्रांनो, आता काही जिल्ह्यातनी स्टेप बाय स्टेप आता अंदाज पाहू. तर मित्रांनो, आपण मागच्या पेजमध्ये पाहिलं होतं. आता या पेजमध्ये पाहू IMD काय म्हणते होतं. IMD म्हणजे भारत हवामान विभाग जे आहे ते आता पाहणार आहोत. मग मित्रांनो, महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर पाहिला तर आपण विदर्भातनी ढगाळ वातावरण, बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी मुसळधार, असं म्हणत आहे. तर विदर्भातनी झाले, मराठवाड्यातनी जे आहे मित्रांनो ढगाळ वातावरण, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस, आणि उत्तर महाराष्ट्रातनी पण तसंच, आणि मध्य महाराष्ट्रातनी बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी मुसळधार. कोकण महाराष्ट्रातनी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. म्हणजे मित्रांनो, हे 19 तारखेचा आजच्या दिवसाचं आहे. तर इथं तापमान जे आहे मुंबई शहरातनी काल जे होतं 31 होतं, आज 29 आहे. तर काल 26 होतं. इथं जे आहे 26 होतं किमान तापमान आणि आज 25 आहे. तर मित्रांनो, इथं पुण्यातनी कमाल तापमान हे जे आहे 28 होतं, आज 27 आहे. तर किमान तापमान 20, आजही 20 आहे. मित्रांनो, असे तापमान सेल्सिअसमध्ये आज थोडं कमी दाखवत आहे कालच्यापेक्षा. आणि पाऊस जे आहे मित्रांनो, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. 20 मिलीमीटर, 20 MM चा 20 ते 40 MM वेगाने ही पावसाची रफ्तार आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी की हवामान अंदाज या मुंबईच्या ठिकाणी ज्या ढगाळ पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार. तर पुणेतनी ढगाळ पाऊस आहे, नाशिकमध्ये ढगाळ, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि संभाजीनगरमध्ये आहे. इथं औरंगाबाद दिले नाही, संभाजीनगर पाहिजे तर ढगाळ आणि पाऊस होण्याची शक्यता. नागपुरातनी पण ढगाळ आणि वातावरण बदलू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे वातावरण या 19 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत आपण अंदाज घेतलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज जर लागत असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी पर प्रेस करा. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.